लिंबी चिंचोली गांव में बहुत ही खूबसूरती के साथ जो है श्री जगत गुरु रेवण सिद्धेश्वर महाराज जी की यात्रा चल रही है, जो पिछले हज़ारों सालों से जो है चलती आ रही है माशाल्लाह। तो इसी यात्रा के दरमियान जो है लिंबी चिंचोली गांव के जो युवा कार्य करते हैं, युवा नेता हैं, उनके साथ मुखातिब होंगे और उनके साथ जो है बात करने की कोशिश करेंगे, उनके जो है मत जो है जानने की कोशिश करेंगे इस बेहतरीन यात्रे के बारे में। तर नमस्कार साहेब. नमस्कार. नाव सांगा पहिला तुमचं. विश्वनाथ जेवरे. तर जेवरे साहेब, कसं चाललंय तयारी? तयारी खूप चांगला आहे. हां हां. किती दिवसापासून चालू आहे यात्रा? 5 दिवस. 5 दिवस. आज शेवटचा दिवस आहे. हां, शेवटचा दिवस आहे. आज काय काय असतं नियोजन? हे रांगोळीचं नियोजन केलं सगळं. हां कलर सगळं मिक्स करून संध्याकाळी आज सकाळी सगळं रांगोळी घातलं. हां. मग आता काय युवा नेते ते भावी सरपंच आहेत, ते आपल्या जे प्रफुल्ल सोरेगाव यांच्या हस्ते त्यांनी पण आहे सहभाग याच्यात. आणि बाकीचे पोरं आहेत अजून. म्हणजे यावर्षी सगळे युवांनीच काम केलेलं आहे. युवांनीच काम केलं. तर आपल्या सर्वांचे लाडके काँग्रेसचे युवा नेते तालुका हे सोलापूर जिल्ह्याचे जे आहे युवा उपाध्यक्ष, युवा काँग्रेस उपाध्यक्ष, आपले जनक्रांती युवा बौद्धिश सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, आपले सर्वांचे लाडके विश्वाण्णा जवळगे यांच्यासोबत पण आपण बोलूया. तर नमस्कार दादा. नमस्कार. तर कसं चाललंय, पूर्ण माहोल कसं आहे गावामध्ये? एकदम 5 दिवसापासून एक भक्तिमय वातावरण आहे. जगद्गुरू रेवण सिद्धेश्वरची यात्रा हजारो वर्षापासून चालू आहे. गुढीपाडव्यापासून पुढील 5 दिवस हे यात्रेचे असतात. गावामध्ये सर्व बाहेरगावी गेलेले लोक आणि गावातील सर्व पाहुणे रावळे गावात येतात. आज शेवटचा 5वा दिवस आहे आणि माझे मित्रमंडळी आज जे काय रांगोळीचं सुंदर सुशोभीकरण केलं आहे त्याबद्दल मी सर्व माझ्या परिवाराचा आभार व्यक्त करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि तसंच आमचे मित्र अध्यक्ष विश्वनाथ जेवरे पण ह्या जत्रेमध्ये 5 दिवस खूप बिझी असतो, धावपळ करतो गावासाठी. अन्य बाकीच्या काळामध्ये त्यांनी शेताला जातो, आम्ही बोलवलं तर येत नाही, पण जत्रेला पूर्ण 5 दिवस टाईम देतो, त्याबद्दल त्याचाही मी आभार व्यक्त करतो. तसेच आमचे भावी सरपंच शिवराज माळी ह्यांनी 5 दिवस ह्या जत्रेला वेळ दिलं आहे. आणि बाकी सर्व मित्रपरिवार सकाळपासून रांगोळी घालून व्यवस्थित सुशोभीकरण केल्याबद्दल सर्व मित्रपरिवारांचा मी आभार व्यक्त करतो. आणि गावात येणाऱ्या सर्व जगद्गुरू रेवण सिद्धेश्वर भक्तांचं मी सहर्ष स्वागत करतो. त्यांना सर्वांना, गावातील तमाम ग्रामस्थांना जत्रेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून प्रश्न विचारायचे तेवढे लवकर संपूर्ण नका, भाषण चालू नाही येतं, इंटरव्ह्यू चालू आहे आपला. तर गावामध्ये जे यावर्षी ईद आणि जत्रा जे एकाच वेळेस साजरी करण्यात आली, आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे कसं जे पूर्ण जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. तर गावामध्ये तसं काय वाटलं का तुम्हाला? हे नाही, उलटं दोन्ही एकत्र आल्यामुळं एकदम आनंदाचं वातावरण होतं. आणि सर्व मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव सर्वजण गावात आले ते, कारण जत्रा असल्यामुळं, गुढीपाडवा असल्यामुळे हिंदू पण सर्व गावात होते. रमजान ईद असल्यामुळं सर्व बाहेरगावी असलेले मुसलमान पण गावात आले होते. त्यामुळं अजून आनंदाचं वातावरण होतं गुढीपाडव्याला आणि रमजान ईदला. तर धन्यवाद दादा. आता संध्याकाळपर्यंत नियोजन काय काय असणार आहे आता गावामध्ये? आता सध्या तर आता नंदीकाठी मिरवणूक आहे. वरच्या शेतातल्या मंदिराला घेऊन जातात. तिथं आंबली बिंदगी म्हणून येतं, पालखी नेतात. सर्व आंबली बिंदगी म्हणून कन्नडमध्ये असतं, ते सर्व आंबली वगैरे पित येतं. मग संध्याकाळी कुस्ती असतात. त्याच्यानंतर परत नंदीकाठीचं मिरवणूक असतं आणि पुरांत असतं. पुरांत झाल्यानंतर नाटक आहे. आणि नाटक आज खास 5 वर्षानंतर आमच्या गावातील तरुणांनी शिकलेलं नाटक आहे. खूप सुंदर आहे. सर्व आजूबाजूचे भाविकांना आवाहन करतो, नाटक बघण्यासाठी अवश्य उपस्थित राहावं. तर धन्यवाद साहेब. विश्वाण्णा जवळगे यांनी खूपच सुंदररित्या या ठिकाणी आपल्यासोबत चर्चा केलेली आहे. खूप खूप धन्यवाद.